उद्या आहे कर्नाटकी बेंदूर. जसं महाराष्ट्रात बैलपोळा साजरा केला जातो तसं आमच्या भागात आमचं कसं कर्नाटकाच्या सीमेवर आहे आपण, महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यात. मग त्यामुळं आमच्याकडं कर्नाटकी बेंदूर म्हणजे त्याला कन्नडमध्ये म्हणजे कर्नाटकमध्ये कार हुण्ಣಿमे म्हणतात. लाल तो आहे झाड आता झाड बरोबर सगळे घंटी वगैरे धाग म्हणजे दोरा त्याला मुगदानी म्हणतात मित्रांनो. असं नाकात घालते बघा, कांडा वगैरे लई मटेरियल आहे. गेले 3 वर्ष झाले आपण इथूनच बस करतोय बघा. माझा यंदा कमी केला आहे कारण गेल्या वर्षाचं मटेरियल लई आहे मित्रांनो, म्हणून यंदा थोडं कमी केला. हां सो यूट्यूब फॅमिली, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग मित्रांनो खूप दिवसानंतर ब्लॉग चालू केला आहे आणि सूर्य देवता बघा 3-4 दिवस झालं मित्रांनो. रोज संध्याकाळी थोडं पाऊस येतं आहे, म्हणजे असं पायाच्या तळाला चिखल लागतं बघा, तेवढं पाऊस दररोज संध्याकाळी पडायला लागला आहे. आणि मित्रांनो 11 वाजले की बघा परत चप्पल चालतात. संध्याकाळी पाऊस पडतं आहे, परत दुपारपर्यंत चप्पल चालत नाही. ती चिखल म्हणजे थोडंसं माती लागते, मग त्यामुळं परत दुपारनंतर चप्पल चालते ती. मग असं गेले 3 दिवस चालले रुटीन चालू आहे. आणि इथं बघा रोटा मारून परत सरी सोडून म्हणजे हे रान थोडंसं आहे रान ते सज्ज केलं आहे, कारण इथं आपण परत चारा टाकणार आहे जनावरांसाठी, पावसाळी चारा. काय मका काय लावते ती पप्पा त्यांनाच माहीत, मका लावते ती का ते कडबा ज्वारी टाकते ती, म्हणजे ते ज्वारी टाकणार काय माहीत, त्यांनाच माहीत. मग सध्या मी चाललो मित्रांनो. उद्या आहे कर्नाटकी बेंदूर. जसं महाराष्ट्रात बैलपोळा साजरा केला जातो तसं आमच्या भागात आमचं कसं कर्नाटकाच्या सीमेवर आहे आपण, महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यात. मग त्यामुळं आमच्याकडं कर्नाटकी बेंदूर म्हणजे त्याला कन्नडमध्ये म्हणजे कर्नाटकमध्ये कार हुण्ಣಿमे म्हणतात. म्हणजे जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला हुण्णिमे म्हणतात. आणि इथं जसं बैलपोळा आपण साजरा करतो महाराष्ट्रामध्ये, तसं म्हणजे आपल्या भागात कार हुण्णिमे साजरा करतात, म्हणजे कर्नाटकी बेंदूर. मग त्यासाठी आपले जे म्हणजे गायांना म्हशींना वगैरे जे काय म्हणजे त्यांना सजवण्यासाठी जे काही साहित्य लागते, म्हणजे दावं असो, मगडा असो, म्हणजे हे आणि ते शिंगाला लावण्यासाठी शिंगूप असो, ते वगैरे सामान आणायला मी चाललो आता. तिथं अरवी म्हणून गाव आहे, तिथं एक छानसं असं एक स्टॉल बसतं आहे. दरवर्षी आपण तिथूनच आणतो. मग तिथं अरवी गावामध्ये एक स्टॉल बसतं आहे छानसं. मग म्हणजे लई सारे मटेरियल येते ते तिकडं, म्हणजे तिथं बहुकडी वगैरे. मग त्यासाठी मी आणि आमच्या शेजारचे पुजारी चाललो आहे आणायला. मग चला तुम्हाला सगळं दाखवतो, जाताना येताना तेथील स्टॉल. चला मग. रस्ता बघा मित्रांनो, लहान लहान गवत उगवलं आहे, म्हणजे आधी असलेलं गवत हिरवं झालं आहे. ऊस पण हिरवं झाली ती थोडं पावसामुळं. मग आत्ता वाटायला लागलं आहे कुठंतरी पाऊस चालू झाला आहे म्हणून, म्हणजे पावसाळा चालू झाला आहे म्हणून. याच्या आधी जून महिन्याला जून 25 तारखेला पण अजून ऊनच होतं, पावसाचे काही अंश नव्हते. मग त्यामुळं आत्ता 3 दिवस झालं मित्रांनो थोडं पाऊस आला आहे. मग अशी अपेक्षा आहे की याच्या पुढेही असं धो पाऊस येईल. मग चला मग पटकन जाऊन आणू. आणि गाईज आपल्या कॅनलचा रस्ता काही असा झाला आहे, मग त्यामुळं गाडी डांबरीला लावली, म्हणजे रोडला असं झालं बघ. कडपर्यंत जाते गाडी, पण पाऊस पडल्यावर जात नाही, एवढंच. पाणी साचले खड्ड्यामध्ये. लाल तो आहे झाड आता झाड बरोबर हां कॅरी बॅग दाखी. गाईज हे बघा एवढं सगळं साहित्य आहे जनावरांचं. हां गाईज इथं बघा एवढं थोडं साहित्य घेतलं आहे.
मग एवढं बिल झालं बघा 415. आणि इथं स्टॉल झाला बघा अरेमध्ये. मग चला मग चाललो आहे आता घरला. ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ನನಗೆ ನಾನು ಬರಲ್ಲ ಹೋಗಲ್ಲ ಮಾಡ್ಬೇಕಂತ माडून नडवेला सगळे घंटी वगैरे धाग म्हणजे दोरा मुगद त्याला मुगदानी म्हणतात मित्रांनो. असं नाकात घालते बघा. कंडा वगैरे लई मटेरियल आहे. गेले 3 वर्ष झाले आपण इथूनच करतोय बघा. माझा यंदा कमी केला आहे कारण गेल्या वर्षाचं मटेरियल लई आहे मित्रांनो, म्हणून यंदा थोडं कमी केला. हां पट्ट्या ಬಂದಿದೆ ಮುಂಜೆ ನೀರು ಕುಡಿಸಿ. गाईस पुढचा व्ह्यू बघा. जस्ट आता घरी आलो आणि मी दुपारचं जेवण पण केलं नाही. आणि हे बघा थोडंसं त्याला कणी म्हणतात कन्नडमध्ये. हे घेऊन चाललो आहे आमच्या घरा शेजारी एक आजोबा आहेत त्यांच्याकडं. कारण जे आपण भाऊकडीच्या पुढं लावतो त्याला कणी म्हणतात. भाऊकडीच्या पुढं ते मगडाला लावायचं असतं बघा त्याला. ते करायचे ते 4. बाकी हे वगैरे त्याला काय भाऊकडी आणि खालचं वगैरे रेडीमेडच आणलं आहे. त्याला लॉक पण आणले ते 10 रुपयाला एक भेटलं तिथं. मग त्यामुळं 4 कणी करायला चाललो आहे आता. कसं करते ते तुम्हाला दाखवतो. ते पण बघा इथं पुढं आबा बघा एवढं खतरनाक आबा आलं आहे. खतरनाक बहुतेक पाऊस लय जोरात येणार आहे. काय होतं चला चांगलंच आहे आपल्यासाठी. ऊसं वगैरे वाढते ती शेतातली. म्हणजे शेतातलं म्हणजे शेतामध्ये हे बांध वगैरे बसते ती बांधाचे फोटो वगैरे. चांगलीच गोष्ट आहे शेतकऱ्यासाठी. काय सगळ्यांसाठी चांगली गोष्ट आहे रे बाबा.